नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. राज्यातील ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा पालकांच्या मुलींसाठी जून महिन्यापासून मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर 600 अभ्यासक्रमांचे शिक्षण हे मोफत दिलं जाणार आहे. 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि राज्यातील कला, विज्ञान, वाणिज्य बरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या 100% शुल्काचा परतावा राज्य सरकारकडून केला जाणार आहे. 2024 आणि 2025 या शैक्षणिक वर्षांपासून ही योजना लागू केली जाईल. सर्व प्रकारचे डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा यात समावेश असणार आहे. खाजगी विद्यालय आणि अभिजात विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या निर्णयाचा फायदा होणार आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असल्याचं प्रमाणपत्र विद्यार्थिनींनी सादर केल्यानंतर फीचा 100% परतावा होणार आहे. जाणून घेऊयात या योजनेचे काय फायदे होणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाराष्ट्रातील उच्च शिक्षणात विद्यार्थिनींचे घटते प्रमाण रोखण्यास या निर्णयामुळे मदत होणार आहे. 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींसाठी 600 अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळणार आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या महागड्या अभ्यासक्रमांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात लैंगिक समानता वाढण्यास मदत होणार आहे. सामान्य घरातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे उघडणार आहेत. गणेश जयंती निमित्त आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लेफ्टनंट जनरल DP शेकतकर यांच्या हस्ते भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती करण्यात आली. सकाळी सुरुवात झाली 8 वाजता. पहिलं भजनी मंडळ आलं, ते 9 पर्यंत होतं. नंतर आत्ता नुकतेच लेफ्टनंट कर्नल शेकतकर साहेब आले होते, त्यांच्या हस्ते आरती आणि सदिच्छा भेट होती त्यांची. आत्ता आपण बघताय गणेश याग चालू आहे, तो साधारण 1 पर्यंत गणेश याग होईल. त्याच्यानंतर परत एक भजनी मंडळ येतं आहे, त्यांचे 2 तास विविध त्यांचे उपक्रम आहेत की नुसतं भजन असं नाही आहे, पण त्याच्याबरोबर मग अथर्व शिष्य पठण आहे, नंतर आणखीन व्यंकटेश स्तोत्र वगैरे असं सगळं होणार आहे. 4 वाजता स्पेसिफिकली भावसार विजन इंडिया पुणे सेंट्रल ही यांची टीम येणार आहे अथर्व शिष्य पठणाकरता. हे 4 वाजता आहे. 6 वाजता आपली पालखीचा सोहळा चालू होईल 6 ते 8 आणि 8 वाजता आपले इकडनं गिरनारवरनं महाराज येत आहेत, त्या महाराजांच्या हस्ते आरती आहे आणि त्याच्यानंतर एक परत भजनी मंडळ आहे. हा दिवस परतला आपला उपक्रम आहे. ह्या वेळेला या गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्ही गणरायाकडे काय मागितलंय? ह्या गणेश जयंतीच्या निमित्त मी सगळ्यांकरता प्रार्थना करतो की सगळ्यांची हेल्थ चांगली राहावी आणि आपल्या देशाकरता काही ना काहीतरी प्रत्येकाने काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं, हेच मी मागतो. धन्यवाद. गणेश जयंतीच्या निमित्तानं देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातही गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने आज शेकतकर सरांच्या हस्ते महाआरती करण्यात आलेली आहे. सर, काय सांगाल, आज महाआरती तुमच्या हस्ते करण्यात आली? सर्वप्रथम हे माझं भाग्य आहे की आज ह्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी मला ह्या देवस्थानामध्ये येऊन आरती करण्याचं सौभाग्य आलेलं आहे. ह्याच्या अगोदर पण मी या देवस्थानात आलो आहे बरेच वर्ष अगोदर, पण एक दार्शनिक म्हणून आलो होतो. आरती करण्याचं सौभाग्य पहिल्यांदा मिळालेलं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये हा अनुभव मला मिळाला, मी आपलं भाग्य समजतो. आरती करणं म्हणजे सर्व लोकांच्या आधारावरती घेऊन गणपतीला प्रार्थना करायची की आमच्या लोकांना सुखी ठेव, समृद्ध ठेव, आमच्या महाराष्ट्राला सुखी ठेव, पुण्याच्या लोकांना सुखी ठेव, हीच आपण मागणी त्यांच्याकडे करतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की गणपतीचा स्थान जो आहे हा महाराष्ट्रामध्ये फार महत्त्वाचा आहे. भारतामध्ये स्वातंत्र्याची जी चळवळ सुरू झाली, जे आंदोलन, हे टिळक ज्याला आपण म्हणतो गोपाळकृष्ण टिळक, त्यांनी गणपतीच्या माध्यमातून सुरू केली होती. आणि त्या गणपतीला
लोकांना एकत्र आणण्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे आणि ती वास्तविकता आज पण आहे. दुसरा एक प्रश्न होतो आपल्याला, लोक विचारतात की ह्या प्रकारचे कार्यक्रम जे आहे हे महाराष्ट्रामध्ये का होतात. इथे जागी पण होत असेल, पण ही महाराष्ट्राचा हा कुलदैवत आहे आणि ह्याला करतो आपण म्हणतो की पूर्ण पृथ्वीवर, पूर्ण जगामध्ये जर कोणता भूभाग असेल ज्याच्याबरोबर राष्ट्र शब्द लागला आहे तर तेव्हा आहे महाराष्ट्र. आणि ह्याकरता राष्ट्रीयता जी आहे ही आपल्या रक्तामध्ये आहे, आपल्या आयुष्यामध्ये आहे, आपल्या पाण्यामध्ये आहे, आपल्या जमिनीमध्ये आहे. दुसरा असा कोणताही भूभाग नाही आहे ज्याच्याबरोबर राष्ट्र शब्द लागला आहे. आणि ह्या राष्ट्रामध्ये गणपतीच्या माध्यमाने आपण एक राष्ट्रीयता निर्माण करतो आहे आणि ह्याचं महत्त्व आहे. हीच माहिती आपल्यासारख्या लोकांनी आपल्या तरुण पिढीला दिलं पाहिजे. आपल्याला वाटतं गणपती म्हणजे काय, फक्त देवाचं आहे, पण गणपतीच्या मागे, गणपती उत्सवाच्या मागे वास्तविकता काय होती ती गोष्ट वेगळी आहे. आधी आपण पहा, हजारो लोक येऊन इथे पूजा करतात आहे, आशीर्वाद मागतात गणपतीचा आणि हा एक मुख्य दिवस आहे आपल्याकडे आहे. इतर कुठे हे गणपती होत नाही. आपल्याकडे सिद्धिविनायक आहे, अष्टविनायक आहे आणि पुणे जे आहे हे गणपतीचं देवस्थानच इथे आहे. अष्टविनायक आपल्या अवतीभोवतीच आहे सगळे. आणि ह्याकरता आपण जर पाहिलं तर तरुण पिढीला ही माहिती देणं आपल्याला गरजेचं आहे. आईवडिलांना गरजेचं आहे, माध्यमांनी गरजेचं आहे, शाळेमध्ये गरजेचं आहे. गणपती उत्सव म्हणून गणपती उत्सव तसं न करून त्याला एक आधार गेला पाहिजे. हीच मी आपल्याला विनंती करतो. इथं परत धन्यवाद, नमस्कार. सर, ह्या गणेश जयंतीच्या निमित्तानं तुम्ही गणरायाकडे काय मागितलं आहे? काय परत बोला. या गणेश जयंतीच्या निमित्तानं तुम्ही गणरायाकडे काय मागितलं आहे? मी एकच प्रार्थना केली, तुम्हाला विश्वास होणार नाही, की देवा महाराष्ट्राला सुखी ठेव. महाराष्ट्राबरोबर हा राष्ट्र शब्द लागलेला आहे, ही राष्ट्रीयता महाराष्ट्रामध्ये जपू दे. ह्या राष्ट्रीयतेवर ते कोणत्या प्रकारची आच नाही आली पाहिजे. कारण की जर राष्ट्र राहिला तर राष्ट्रीयता राहील. आणि महाराष्ट्राला तू देवाला हीच प्रार्थना केली आहे की अजून उन्नती 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 करते नेत जा. हीच एक प्रार्थना मागायची आहे. वैयक्तिक मागून काही होत नाही. देवाने खूप दिलं आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, सगळं ठीक चाललं आहे. पण महाराष्ट्रकरता आणि राष्ट्राकरता, भारताकरता कृपा कर, हीच एक मागणी केलेली आहे मी. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. गणेश जयंतीनिमित्त आज गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी टॉप न्यूज मराठीने या नागरिकांशी विशेष संवाद साधलाय. गणेश जयंतीच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता आपण पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर आहोत. या ठिकाणी सुद्धा गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत या ठिकाणी काही भाविक आहेत, त्यांनाच विचारूयात. काकू, काय भावना आहेत आज गणेश जयंतीच्या निमित्ताने? आज जोरात उत्सव आहे आणि खूप गर्दी असल्यामुळं थोडंसं लेट दर्शन होत आहे आणि भाविक भरपूर येत आहे. काय गणरायाकडे काय मागितलं तुम्ही? काय सुखी ठेव सगळ्यांना, बस एवढंच मागितलं. काय कसा उत्साह आहे आज? उत्सव एकदम धामधुमीत झालेला आहे हा. आणि आम्ही औरंगाबादहून आलो आहे दर्शनाला, संभाजीनगरमधून. त्याच्यामुळे दर्शन आमचं व्यवस्थित झालं आहे आणि एकदम छान वातावरणामध्ये एकदम सुंदर दर्शन झालं आमचं. काय मागितलं तुम्ही? आम्ही काही गणपतीत बघतो सुख शांती एवढंच, सगळ्यांना चांगलं ठेव, बस सगळ्यांना चांगलं ठेव, एवढंच आम्ही मागितलं. ताई, तुम्ही कुठून आहात? आम्ही सोलापूर डोंगरे, विजयराज डोंगरे यांच्या घरून आलो आहे. गणपतीचं दर्शन आम्हाला चांगलं व्यवस्थित मिळालं आणि आम्हाला खूप आनंद झाला. आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप चांगला आहे. आज गणेश जयंती आहे आणि आम्ही देवाकडे सगळ्या घरातल्यांना सगळ्यांना सुख समाधान मिळू दे हीच इच्छा. तुम्ही सोलापूरवरून पहिल्यांदा आलात का इथं? नाही, खूप वेळा येतो आम्ही, असं काही नाही. पण गणपतीच्या दर्शनाला आज गणेश जयंतीनिमित्त दर्शन झाल्याबद्दल मनाला खूप समाधान वाटतंय आणि चांगली भावना. आज गणपती जयंती आहे, विशेष दिवस आहे, या दिवशी काय मागितलं? सगळ्या घरच्यांना, मुलांना व्यवस्थित सुख समाधान मिळो हीच इच्छा आहे. बाकी काय देवाने सर्व काही व्यवस्थित दिले त्यात.
ताई काय सांगशील तू? बड्डे आहे सानिकाचा, त्याच्यामुळे खूप आनंद झाला आज दर्शन मिळाले. तुला वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा. गणरायाकडे काय मागितलं तू? काय नाही मागितलं, मी थँक्यू बोललो जे पण आजपर्यंत दिलं आहे देवाने त्याच्यासाठी. खूप छान वाटलं. खूप दिवसापासून इच्छा होती पाया पडायची आणि आज माझा पण बर्थडे आहे आणि गणेश हे पण आहे, जयंती आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. तू काय मागितलं? काय नाही, मी पण की बाबा आज जे पण आमचं दर्शन वगैरे झालं आतापर्यंत जे पण भेटलं त्याच्यासाठी थँक्यू बोललं. आणि आज गणेशजीचा जन्म झाला आहे, जयंती आहे, त्यामुळे दर्शन झाल्याबद्दल खूप छान वाटलं. ताई काय सांगशील? तुला गणरायाकडे काय मागितलंय? गणपती बाप्पाकडे मोरया गाणं म्हणणं. छानसं गाणं गाऊ शकतेस का बाप्पांचं? हो. का बरं? आमच्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, टुकुमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. म्हणा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू. या ठिकाणी बघतोय की या लहानशा चिमुकलीने सुंदर असं बाप्पांचं गाणं गायलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले. मी आश्वासन असणारं सर्व ओबीसी संघटनांना त्या ठिकाणी देतो. आता बघूया की ओबीसींचं आरक्षण राखण्यासाठी छगन भुजबळ काय पावलं घेतात ते आपण असणारं बघू. आता आमच्याकडून आम्ही असणारं आमची पोझिशन क्लिअर केली की आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं असं. हा तो त्यांचा इश्यू आहे. ते आतून करतील की बाहेरून करतील हा त्यांचा प्रश्न आहे. मी आपल्याला फार अगोदर सांगत होतो की इलेक्शन जसं जसं येईल तसं तसं अजून राजकारण घडत राहील. BJPने कितीही प्रयत्न केले, ह्याला घ्या त्याला घ्या, ह्याला फोडा त्या पक्षाला फोडा, महाराष्ट्रामध्ये ते सक्सेस होणार नाहीत एवढं मी त्या ठिकाणी सांगतो. मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये, मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार ह्या ठिकाणी चालत होतं. निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोंबाबोंब व्हायची, पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचे आणि 5 वर्ष लोकांची कामं करायचीत अशी परिस्थिती आहे. पण आता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय. काँग्रेसचे 15 ते 16 आमदार भाजपच्या संपर्कात आहे आणि लवकरच प्रवेश होतील अशी देखील चर्चा आहे. ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली आहे. त्या म्हणजे नार्वेकर 15 तारखेला काय जजमेंट देणार डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला, तो इथले निर्णय लागलेला आहे. त्याच्यामुळे BJPला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ, मला जरा कठीण दिसते परिस्थिती. मोठे नेते BJPमध्ये प्रवेश घेतात, तुम्हाला वाटत नाही की महाविकास आघाडीला हे मोठा धक्का आहे? अजिबात नाही. याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो. मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले, आमदार होते ते गेले,
पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही. त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत. पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे, याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्याने पक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर ते मला असं वाटत नाही आहे की वोट शेअरिंगवरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय. मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची 70% 75% लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही, हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून मी असं म्हणतो की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाही आहे BJPला. याच्या मागे काय राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं? मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे. मग ते काँग्रेस पक्षामधले असतील, हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार, जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार. आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी असणारं दिली नाही. काल देशभरामध्ये 450 ठिकाणी धाडी घालण्यात आलेले आहेत. तो राजकीय नाही आहे, तो नॉन राजकीय आहे. आता ह्या धाडी टाकण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याचं सगळ्यात मोठं मी असं मानतोय की BJPच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. ते कितीही म्हणत असतील की आम्ही 400+ क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे, ते एका भीतीपोटी आहे. आणि दुसऱ्या बाजूला भीती निर्माण करण्यासाठी त्या सारं राजकीय धाडीसुद्धा घालतात, म्हणजे राजकारणाच्या लोकांवरतीसुद्धा धाडी घालतात आहेत. आणि त्याच प्रमाणात ते असणारं नॉन राजकीय व्यापारी आहेत, ओपिनियन मेकर जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा धाडी घालता येत आहेत अशी परिस्थिती आहे. नाही, माझं बोलणं कोणाशीच झालेलं नाही. का जे काही ठरलेलं आहे त्या प्रमाणात आराखडा आपण पहिल्यांदा तयार करू आणि त्याच्यानंतर बोलणी तयार करू. मला असं कळतं आहे की मागच्या 2 दिवसामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी बोलणी झालेली आहे, तर फार चांगली गोष्ट मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्यांचं काय ठरलं आहे ते अजून आम्हाला कळलेलं नाही. पण मी अपेक्षा असं धरून चाललेलो आहे की एकंदरीत परिस्थिती पाहता सीट शेअरिंगचा जो आहे तो हे अजून आयाराम गयाराम होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे एकदा आयाराम गयाराम गेले की खऱ्या अर्थाने मग चर्चेला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. मी तेच म्हणतो आहे की BJP हे भयग्रस्त झालेली आहे आणि ती भयग्रस्त झाल्यामुळे तिला असणारं भीतीचं वातावरण निर्माण करून भयग्रस्त लोकांना करून आपल्याला जिंकता येतं का, ही त्यांची असणारी स्ट्रॅटेजी आहे. आणि म्हणून सिलेक्टिव्हली त्यांनी असणारं अटॅक करायला सुरुवात केलं. मी जसं म्हटलं राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती धाडी, त्याच्यानंतर जे व्यापारी आपले ऐकत नाही त्यांच्यावरती धाडी, त्याच्यानंतर जे ओपिनियन मेकर्स आहेत त्यांच्यावरती असणाऱ्या धाडी सुरुवात झालेल्या आहेत. आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारतो आहे की तुम्हाला हे अपेक्षित आहे का? धाडी घालण्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाही, पण धाडी घातल्यानंतर तुम्ही एखादी तरी केस कोर्टात घेऊन गेलाय का आणि ती कन्व्हिक्शन केली आहे का याचं असणारं उत्तर द्यावं. अजूनही एकही केस ते कोर्टात घेऊन गेलेले नाहीत आणि त्यांनी कन्व्हिक्शन करून घेतलेलं नाहीत. त्याचाच अर्थ की हे जे धाडी जे आहेत हे धाडी एक भीती घालण्यासाठी वापरलेलं यंत्र असं त्या ठिकाणी आम्ही मानतो. ते मी क्रॉस सोडून आलो याचं कारण असणारं जे आहे सरकारी वकिलांच्या मार्फत
सरकार दोषी आहे, माझा आजही आरोप आहे. भीमा कोरेगावची रायट जी आहे ती पोलिसांनी घडवलेली रायट आहे. त्याच्याचबरोबर जी नावं त्यावेळेस घेतलेली आहेत त्यांनी घडवलेली आहेत. आणि आत्ता कमिशनच्या समोर डायव्हर्ट करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि ते माझ्या तोंडून वधवून घ्यायचं त्या ठिकाणी चाललं होतं. आणि म्हणून मी कमिशनला म्हटलं की मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी माहिती मी दिली, मी आता क्विट करतो आहे. त्याच्यामुळे क्विट केलं कमिशनला. नाही, मी रिटर्न आर्ग्युमेंट्स मी कधीच असं मी पहिल्यांदा ह्या कमिशन ज्यावेळेस ज्युडिशियल पॉवर्स या कमिशनला दिले नाहीत त्याच वेळेस मी असणारं ह्या कमिशनसमोर उभं राहायचं नाही हे ठरवलं. परंतु कमिशननी ज्यावेळेस समन्स केला त्यावेळेस एक नागरिक म्हणून आपण असणारं उभं राहिलं पाहिजे. माझं ॲफिडेविट मी असणारं दाखल केलं. मला जे म्हणायचं होतं मी ते त्या ठिकाणी मी मांडलेलं आहे. आणि दुर्दैवाने कमिशनकडे पॉवर्स नसल्यामुळे कमिशन हतबल आहे त्या गोष्टी मागवायला. आणि आता सरकारी वकिलामार्फत प्रयत्न चालला होता की डायव्हर्ट करण्याचा जो भाग आहे या दंगलीच्या इश्यूमध्ये, तिथे मी असं थांबलो. पुलवामाच्या संदर्भात सुद्धा मी एवढंच म्हणेन की कॉन्वॉय हा जो जातो हा कॉन्वॉय नेहमी 10 गाड्यांच्या वरती जात नाही. यूपीमध्ये आम्ही 90 साली फिरायचो त्यावेळेस संध्याकाळ झालं की आम्हाला कॉन्वॉयशिवाय हालता येत नव्हतं. 10 गाड्यांचा कॉन्वॉय त्या ठिकाणी असायचा. आम्ही पोलिसांना ज्यावेळेस विचारलं 10 गाड्यांचा कॉन्वॉय का, तर ते म्हटले 11वी गाडी आमच्या रेंजमध्ये येत नाही. त्याच्यामुळे अटॅक होण्याच्या वेळेस जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याची गोळी पोचली पाहिजे म्हणून पाठीमागचा आणि पुढचा हा जो गार्ड आहे त्याच्या रेंजमध्ये तुम्ही असलं पाहिजेत. आणि म्हणून 10चा असणारा कॉन्वे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनी आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय. आज आमच्या सगळ्यांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व, अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, या गिरीशभाऊ इकडे मागे, अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रिपद ज्यांनी भूषविली आणि 2 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली, असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोकरावांचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा. इतकी पक्षाची सीट
तुम्ही मध्ये आणा अशोकराव. नाही हे याचं करा, प्रवेश करा. भारतीय जनता पक्षाचा माननीय अशोकराव चव्हाण सर, हो, अमर राजूरकरजींचा देखील या ठिकाणी प्रवेश होत आहे. अमर राजूरकरजी आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत, माजी आमदार आहेत, विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय. भारत माता की भारतीय जनता पक्षाचा सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल, जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं, त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं, मोदीजींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं, मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा, अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो. अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला. त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही, लालसा नाही. आणि आम्हाला अतिशय आनंद आहे. आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय, अमर राजूरकरजींचा प्रवेश झालाय, पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू. महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल, हा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अशोकरावांना बोलण्याची विनंती करण्याच्या आधी समोरून इशारे येत आहेत की हिंदीत देखील बोला, आणि अशोकरावांचा प्रवेश हा राष्ट्रीय बातमी असल्यामुळे मी हिंदीत देखील बोलतो.
आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है कि महाराष्ट्र के एक बड़े ही कद्दावर नेता, जो कई बार महाराष्ट्र की विधानसभा में, देश के लोकसभा में चुनकर आए, अलग अलग विभागों के मंत्री के रूप में काम किया, महाराष्ट्र में 2 बार मुख्यमंत्री के रूप में काम किया, ऐसे अशोकराव जी चव्हाण साहब, इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। और अभी अभी हमारे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी ने उनको पार्टी की प्राइमरी मेंबरशिप देकर और उनका ससम्मान भारतीय जनता पार्टी में प्रवेश लिया है। हमारे लिए बहुत हर्ष की बात है, क्योंकि आज हम सभी लोग देखते हैं कि पूरे देश में मोदी जी ने जिस प्रकार का विकास का कार्य किया है और जिस प्रकार से भारत का चेहरा और चित्र बदला है, इससे प्रभावित होकर कई पार्टियों के बड़े बड़े नेता जो है, इनको भी ये लगता है कि देश की इस विकास की राह में हम भी मोदी जी के साथ अपना योगदान दें। और इसी के चलते कई कद्दावर नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं। और महाराष्ट्र में हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि अशोकराव चव्हाण जी जैसे एक कद्दावर नेता ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। और जब हमारी उनसे चर्चा हुई, उस समय उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा कि मैं बड़े से बड़े पद पर रहा हूं, इसलिए मेरे लिए पद कोई मायने नहीं रखता, मैं देश की मुख्य धारा में मोदी जी के साथ योगदान देना चाहता हूं और इसलिए भारतीय जनता पार्टी में मैं प्रवेश कर रहा हूं। तो हम सभी की ओर से हम उनका स्वागत करते हैं। उन्होंने कांग्रेस पार्टी का भी इस्तीफा दिया है और वे विधायक पद पर चुनकर आए थे, उस पद का भी उन्होंने इस्तीफा दिया है और उसके बाद फॉर्मली भारतीय जनता पार्टी को उन्होंने ज्वाइन किया है। आज उनके साथ पूर्व विधायक अमर राजूरकर जी ज्वाइन हुए हैं और भविष्य में बहुत बड़े पैमाने पर उनके साथ देने वाले, उनके प्रभाव से राजनीति करने वाले ऐसे कई कद्दावर नेता और कार्यकर्ता भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश करेंगे। मैं ऐसा मानता हूं कि उनके प्रवेश के कारण महाराष्ट्र में और विशेष रूप से मराठवाड़ा में भारतीय जनता पार्टी और हमारी जो महायुति है, इसको निश्चित रूप से फायदा होगा। मैं उनका फिर एक बार बहुत बहुत स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं और उनसे निवेदन करता हूं कि वे आप सभी को संबोधित करें। राज्य के उप मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळे जी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम आहे, 50 वर्षाची सवय आहे, 50 वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये माझी होत आहे, तेवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे, कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा, परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, खासदार प्रताप पाटील, आमचे पालकमंत्री गिरीश महाजन, लातूरचे आमचे खासदारजी, ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेतील आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते ज्यांनी मनापासून मला माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडेही जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे. विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे. सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल ऍटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे. देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, मी मुख्यमंत्री होतो, तोही कालावधी त्यांनी अनुभवलेला मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही एक दुसऱ्याला साथ मी दिलेली आहे. आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही. ठीक आहे, काही सरकारने तक्रारी होत्या, मान्य करेन, सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही, परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे. असो, त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी आजवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन. पक्षालाही कसं ताकद मिळेल, आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशात मिळेलच, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे, जो प्रयत्न आहे, तो निश्चित माझ्याकडून होणार आहे. हे राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे. मला ठीक आहे, पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी काही टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केलंय, विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते. व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही, करणार नाही. मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे. मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उधार ठेवलेलं नाही. जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्ष प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे भाजपामध्ये गेल्यामुळे आता अशोक चव्हाण यांना शांत झोप लागेल अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत होतो आणि संवाद साधता साधता आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं. कोणाचे भाग्यात नसेल असं एक वेगळं भाग्यच मी म्हणेन मला लाभलं आणि ते म्हणजे सगळे महाराष्ट्रातली जनता मला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागले. म्हणून मी सुरुवात करताना जेव्हा मी माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणतो ते केवळ शाब्दिक नाही तर ते हृदयातनं आलेलं नातं आहे. कुटुंब संवाद म्हटल्यानंतर साहजिकच आहे कुटुंबाची काळजी घेणं. कोरोनाच्या काळामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना आपण राबवली होती. त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली, सोबत दिली. आता कोरोना नाहीये पण एक वेगळा व्हायरस आपल्या देशामध्ये फैलावतोय. कोणता तुम्हाला माहितीये? एकाधिकारशाहीचा, हुकुमशाहीचा व्हायरस आहे. आणि जो एक नियम कोरोनाच्या बाबतीत होता, कोरोनाच्या बाबतीत काय होता? मास्क लावा, हात धुवा आणि 2 हात लांब राहा. तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन म्हणजे विनंती करायला आलोय
की हा जो हुकुमशहाचा व्हायरस आहे त्याच्यापासून 2 हात लांब राहा आणि हात धुवण्याच्या मागे लागा, कारण त्याला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये संपवून टाकायचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि RSSचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे. नेहमी काय म्हणतात की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का, काँग्रेसमधून गेले की काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादीतून गेले की राष्ट्रवादीला धक्का. पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात. कारण ज्यांच्या विरुद्ध लढले, ज्यांचं संजय राऊत यांनी आता सांगितलं काय काय आरोप केले होते, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले. एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला, हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपला धक्का आहे, आम्हाला धक्का नाही. हा महाविकास आघाडीला बिलकुल नाही, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही. कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आलेली आहे. शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे. असे अनेक आले आणि अनेक गेले, पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी, नवीन जसे कोंब फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे तो हिरवागार होऊन जातो, हिरवागार. आणि जसा एक निसर्गाचा नियम आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे पानगळी असतेच आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. जी पानं सडलेत ती झडलीच पाहिजे. ती सडलेली पानं झडतायत, नवीन पानं, नवीन धुमारे फुटलेले आहेत शिवसेनेला. आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधा तिरपीट उडते प्रेसच्या समोर. एक नेते आहेत दिव्य, त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत. आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता, आता तुम्ही डीलरला लीडर केलं का? मग असं करता करता आदर्शबद्दल विचारलं. मग ते सांगतात मी तुला नाही उत्तर देणार. अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काय, जनता तुम्हाला विचारते की तुम्ही जे काय सांगितलं होतं की भ्रष्टाचारांना स्थान नाही. मला आता मोदीजींना विचारायचं आणि मी विचारतोय तुमच्या समोर या माध्यमांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या माध्यमातून की मोदीजी, तुम्ही जे सगळीकडे एक डांगोरा पिटतात मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, हीच मोदी गॅरंटी आहे का की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू, तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा, पण भाजपात आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल, उपमुख्यमंत्री पद मिळेल, मुख्यमंत्री पद मिळेल, ईडी, इन्कम टॅक्स, CBI तुमच्याकडे येणार नाही, ही मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी. मग माझ्या शेतकऱ्याला गॅरंटी कोण देणार? माझा जो शेतकरी आहे, मी ग्रामीण भागात फिरतोय, शेतकऱ्याची त्रेधा तिरपेट म्हणजे काय संपूर्ण आक्रोश आहे. मधल्या काळामध्ये मी जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो, संपूर्ण पिकं सुकून गेली होती आणि तेव्हा शेतकऱ्याने मला विचारलं की उद्धवजी आम्ही खायचं काय? आपण म्हणजे हे सुद्धा तसं शहर आहे, मी तर शहरी बाबूच आहे. आपल्याकडे दुकानामध्ये धान्य मिळतं, पण ते धान्य शेतकरी तिकडे घाम घालतो, रक्त आटवतो आणि ते जे काय त्या मातीतून सोनं पिकवतो म्हणून आपल्याला ते मिळतं आणि म्हणून आपण ते खाऊन जगू शकतो. जो आपल्याला जगवतो तो शेतकरी मला विचारत होता की उद्धवजी आम्ही आता खायचं काय? कारण आमच्या डोक्यावरती कर्ज आहे, शेती गहाण टाकले, घर गहाण टाकले, बैलजोडी गहाण टाकले, काही वेळा तर पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ येते. पूर्वी तर मी असेही फोटो बघितलेत की बैल सुद्धा गहाण टाकल्यानंतर नांगराला स्वतः शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याची पत्नी ती जुंपून घेऊन शेत नांगरते. आणि 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये त्या पलीकडच्या भागात नांदेड वगैरे परिसरात अवकाळीचा फटका बसला ना. मग अशोकरावांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं का मोदीच्या दारामध्ये जायला पाहिजे होतं? कुठे जायला पाहिजे होतं? बांधावर जायला पाहिजे होतं ना, बांधावर जायला पाहिजे होतं. पण हे गेले मोदींच्या दारात. बरं, मी जे काही टीव्हीवरती आता येताना बघत होतो त्यांनी असं सांगितलंय, कारण मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकले नाही आणि ऐकण्याच्या लायकीची पण नव्हती. खाली ते स्क्रोल चालतात ना, ते वाक्य येत होतं की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त 3च तास झोपतात. 3 तासामध्ये त्यांना स्वप्न पडतात कधी? आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी? झोपतात ते. आणि स्वप्न हे म्हणजे ज्याचं स्वप्न ते त्याने पूर्ण करायला पाहिजे. ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही, तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात? पण हे सगळे जण, कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले, त्या इंदापूरचे. त्यांचं 1-2 वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो, आता ईडी काय नाही बघा, मस्त झोप लागते. आता आहे ना स्वप्न पडायला लागली. आता माझा विचार आहे की अशोकरावांना कधी फोन केला तो विचार, अशोकराव जागेत की झोपलात? कारण झोप उडाली होती यांची मध्ये. आता झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले.
तर ही अशी जी काही लोक आहेत आणि मुद्दा काय येतो की स्वप्न कोण बघताय? मोदीजी गेले 10 वर्ष स्वप्न बघतायत आणि मोदींचं स्वप्न 10 वर्ष झाली तरी अजून पूर्ण होत नाही. मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचं आहे की का हो, तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष पुरेसा नाही का? भारतीय जनता पक्षाची ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं? म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत का? की अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतायत, आम्ही नालायक लोक आहोत, तू ये म्हणजे स्वप्न पूर्ण येईल. हे असं यांचं नाकर्तेपणा चाललेलं आहे. अरे तुमचा नेता स्वप्न बघतोय पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाले, तो झोपू शकत नाही, स्वप्न तर दूरच राहिलं. त्याच्या दारावरती सावकार येतो, बँका येतात, जप्तीची नोटीस लावतात, त्याची झोप उडालेली आहे, तो आत्महत्या करतोय. त्याचं घर कोण सांभाळणार? नुसतं तुमच्या नेत्याची स्वप्नपूर्ती करायची म्हणून तुम्ही एक तर तुमच्यात लायकी नाही, भाजपमध्ये लायकी नाही, कर्तृत्व नाही, म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात. माझी शिवसेना तुम्ही फोडली, पक्ष चोरला, पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडली, आता अशोकरावला फोडले, नितीश कुमारला फोडला. तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते, त्यांना भारतरत्न दिलं. त्याच्यानंतर स्वामीनाथन, ज्यांनी हरित क्रांतीचे जनक, स्वामीनाथन आयोग जो होता त्याचा अहवाल, त्याची शिफारशी हे लागू नाही करत, पण स्वामीनाथन यांना भारतरत्न, चरण सिंग यांना भारतरत्न. आणि आज दिल्लीच्या वेशीवरती जी काय एक धुमशान चालू आहे, हे चॅनलवाल्यांची दाखवण्याची हिंमत नाही, कारण यांचे सगळे मालक तिकडे करायची त्यांच्यावरती दबाव असेल, काही चॅनल दाखवत असतील. पण मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय, तिकडे हजारो लाखो शेतकरी आपल्या दिल्लीत, आपल्या हक्काशी दिल्ली, आपण काय म्हणतो दिल्लीवरती, दिल्लीच्या तख्तावरती आम्ही भगवा फडकू, ते दिल्लीचं तख्त. त्या दिल्लीच्या वेशीवरती लाखो शेतकरी जमले, दिल्लीमध्ये जायचंय, गृहमंत्र्यांना भेटायचंय, पंतप्रधानांना भेटायचंय. का भेटायचंय? तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, आम्हाला हमी भाव द्या, आमचं कर्ज माफ करा, आणखीन त्यांच्या ज्या काय असते दिवसा आम्हाला वीज द्या. या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जात आहेत. आपल्या हक्काचारी ज्यांच्या मतावरती मोदीजी तुम्ही पंतप्रधान झालात, ज्यांची मतं मागायला तुम्ही मेरे प्यारे देशवासी म्हणून त्यांच्या राज्यात जाता, कधी कधी शेतकऱ्याच्या घरात येतात, मग त्यांच्याबरोबर जेवतात, पण तो शेतकरी तो तुमच्या घरात आलेला तुम्हाला नाही चालत. आज संपूर्णपणे दिल्लीच्या वेशीवरती सैन्यच जणू काही उभं केलेलं आहे. म्हणजे ज्या सैन्याने आपल्या देशाचं रक्षण चीन पासून करायचं, पाकिस्तान पासून करायचं, ते सगळे सैनिक याच शेतकऱ्यांची मुलं आहेत. ही ज्या शेतकऱ्यांना तुम्ही अडवते त्यांचीच मुलं हे पोलीस आणि सैनिक आहेत, आणि त्यानंच त्यांच्या आई वडिलांना रोखायला तिकडे पाठवता तुम्ही. मग खेडे काय पसरले, तारेचं कुंपण काय घातलंय, मोठ्या भिंती काय तिकडे उभा केल्या आहेत, बॅरिकेड्स उभा केलेले आहेत, अश्रुधूर तिकडे फोडला जातोय. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर केली. मुक्कामी पण असणार आहे. त्यापूर्वी आदित्य ठाकरे पण गेलेले होते. आता मराठवाड्यानंतर शिर्डी तर शिवसेना 100% जिंकणार याच्याविषयी काही मनात शंका कोणाच्याच नाही. कारण या ठिकाणी शिवसेनेला जो बेस आहे, जो आधार आहे, जो मराठवाड्यात आहे, संभाजीनगरात आहे, हिंगोलीत आहे, धाराशिवला आहे, परभणीला आहे, जालन्याला आहे, मी तर म्हणेन नांदेडला पण आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये निश्चित शिर्डीसारखे मतदारसंघसुद्धा शिवसेनेचे सातत्यानं ताकदीचे राहिले. मागच्या वेळेस बघितलं असेल 2 टर्म पुरेपुरे. लोखंडे नावाचे जे उमेदवार होते त्यांना कुठं माहितीसुद्धा नव्हतं, आदल्या दिवशी सांगितलं आणि नंतर 8-10 दिवसात निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना प्रमुखाच्या विचाराची ताकद आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची ही ताकद आहे. मला वाटतं आता ही वेळ निघून गेलेली आहे. 8-15 दिवसभर आलेली आता निवडणूक जाहीर होणं, त्यामुळे या चाचपणीला कोणताही अर्थ नाही. कारण भारतीय जनता पार्टी लोकसभेला या लोकांना वापरून घेत, विधानसभेला तुमच्या घरी जात आहे. म्हणजे आता हे जेवढे शिवसेना, NCP आणि काँग्रेस सगळ्यांचा वापर बघा तुम्ही काय होतं. लोकसभा काढून भारतीय जनता पार्टीचं टार्गेट लोकसभा आहे, राज्य काही त्यांचं टार्गेट नाही आहे.
लोकसभा निवडणूक काढून घेतली, मोठ्या ताकदीनं त्यांनी जर निवडून आले, येण्याची तर शक्यता नाही, तर यांना म्हणजे तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू, बघा तुम्ही होतं काय काय पुढे येणार आहे. दादा, माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जे आहे त्यातील कर्मचाऱ्यांनी त्या अर्जदाराला घरात घुसून धमक्या दिल्या. हे राज्य असंच आहे, हे राज्य गुंडाराज आहे नाही. आता काय झालं, गुंडाराज आहे, रोज गोळ्या मारणं, अधिकारी घरात घुसून तक्रार करण्याला धमक्या देणं, आंदोलन करणाऱ्याला जेलमध्ये टाकणं, पोलिसांचा वापर करणं, हे सगळं या राज्यात चालू आहे. तर गुंडाराज या महाराष्ट्रात सध्या चालूच आहे. तेव्हा मला वाटत नाही एखाद्याने तक्रार केली म्हणून त्याच्या घरात घुसून त्याला धमकी देणं हे फार मोठं काम झालं असं मला वाटत नाही. गनिमत गोळ्याने मारला. आता भाजपने स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न आहे. अमित शहांची सभा या ठिकाणी आहे. म्हणजे महायुतीमध्ये आता भाजप आपल्याकडे जागा घेण्याच्या तयारीत. ते पण भारतीय जनता पार्टी या लोकांना काही जागा देणारच नाही. आता शब्द चांगला नाही, पण तुकडा जो टाकेल त्याच्यावर त्यांनीच जगायचं अशी स्थिती त्यांची 100% भारतीय जनता पार्टी आणणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रात दौरा होता. तो दौरा पुढे ढकललेला आहे. आता महिन्याच्या अखेरीस ते महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व कुचकामी दिसतंय. म्हणून पंतप्रधानांना, अमित शहांना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं. त्यांचं महाराष्ट्राकडे निश्चित लक्ष आहे. परंतु ज्या कामासाठी येतात अतिशय खोटं, जसं आता सोलापूरला 15,000 घरं दिली सांगतात. मी जी माहिती केली अजून 7,000 घरांचं सुद्धा पूर्ण काम झालेलं नाही आणि 1,500 लोकांच्या हातात चाव्या दिलेल्या. मोठ्या मोठ्या घोषणा करायचं, प्रत्यक्षात काहीच नसायचं. मोदी येणार, मोदी येणार, मोदी यू करणार, मोदी त्यू करणार. परंतु मला असं वाटतं खोट्या भंपकपणा हा सगळा जनतेसमोर निश्चित समोर येईल. परंतु हा भंपकपणा दाखवण्यासाठी येतात. स्वतः मी साधं सोलापूरचं उदाहरण सांगतो की 15,000 घरं, माझं तर चॅलेंज आव्हान आहे. 15,000 घरं चावी दिल्या का? किती ॲक्च्युअल हे झालं? मी तर असं ऐकलं की कॉन्ट्रॅक्टरसुद्धा ब्लॅकलिस्टेड कोणतरी माणूस आहे, त्याला तो दुसऱ्याच्या नावावर काम करतोय. अशा प्रकारचं सोलापूरसारखं उदाहरण आहे. आता त्याचे डिटेल्स माझ्याकडे येत आहेत. परंतु अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी येणं, राजकारण करणं, याचा अर्थ इथल्या नेतृत्वात दम नाही, हे पण क्लिअर होतं. अमित शहा पण संभाजीनगरला परवा येऊ द्या ना. अमित शहा येऊ, नाही तर नरेंद्र मोदी येऊ. मला असं वाटतं कोणी येऊ, संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा बालेकिल्ला आहे, शिवसेना प्रमुखाची ताकद आहे. त्यामुळे आमच्या यशाविषयी आम्हाला शंका नाही. परंतु आमच्यातून जे गद्दारी लोक करून गेले लोक आहेत त्यांचं काय होणार याची निश्चित चिंता आम्हाला आहे. बोलवण्याची कोणती सूचना नाही. बोलवलं जाऊ शकतं नियमाने, कायद्याने. परंतु आत्तापर्यंत अद्यापर्यंत मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणतो, जनरल एक कर्टसी म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असते. परंतु अजून तशी कोणतीही चर्चा मला झालेली दिसत नाही. आणि मला वाटत नाही 20 तारखेला, जर 20 तारखेला जायचं तर 26 पासून होणारच अधिवेशन सुरू. नियोजन असं म्हटलं, जीव जायची वेळ आली. आता त्यांनी 3 दिवस झाला, आजचा 4था दिवस आहे, पाणीच पिलेलं नाही. पण जरांगे पाटलांची फसवणूक सरकारने केलेली आहे, सुस्पष्टपणे सांगतो. त्यांना हे आवडणार नाही. निश्चित जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर आहे, त्यांच्या चिकाटीचा आदर आहे. कधी नव्हे तर मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र होतोय, चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांच्या साधेपणाचा, भोळेपणाचा फायदा काही लोकांनी उचलून त्यांची फसवणूक केलेली आहे. कारण त्यांना जे अपेक्षित आहे ते काम अजून झालेलं नाही, म्हणून ते उपोषणाला बसले. फार सगळ्या काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. कारण त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा, विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत प्रवेशाच्या. परंतु प्रवेश होत असताना मला नाही वाटत फार मोठी संख्या त्यांच्यासोबत असेल. संख्या मोठी असते तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसता असं मला वाटतं. त्यामुळे काही बोटावर मोजण्यातले लोक त्यांच्यासोबत असू शकतात. तेवढं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांचं एक नाव आहे, दबदबा आहे, त्यांचा शंकरराव चव्हाणांच्या आशीर्वाद आहे. निश्चित काही लोक जातील. आता त्यांचा तो निर्णय. या दोघांनी अशी टीका केली आहे, कोण होतास तू, काय झाला असतं. बरोबर आहे, दोघे कोण होते आणि काय झालं. एक 2014 ते 19 जे सुपर पॉवर म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याची ओळखली जात होते, आज ती सुपर पॉवर आहेत का? अशोकराव चव्हाण या काँग्रेसचे अध्यक्ष, मुख्यमंत्री राहिलेले,
आज त्यांना या भारतीय जनता पार्टीसमोर सरेंडर व्हावं लागतं, ज्याच्याशी त्यांनी सातत्यानं लढा दिलेला आहे. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.